वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। परवा आहे संकष्टी, 5 मे रोजी आलेली आहे संकष्टी। ती कोणती तर अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे। परवा कोणता वार आहे तर मंगळवार। कोणत्याही मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष असं महत्त्व असतं। ते का ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। अंगारक योगावरती केली जाणारी मंगळवारची सेवा, गणपतीची सेवा, संकटमोचन सेवा कशा पद्धतीने करायची या संबंधी देखील आज तुम्हाला माहिती मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। सगळ्यात अगोदर 5 मे रोजी संकष्टी चतुर्थी सुरुवात होणार आहे, ती म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी। काही कारणास्तव तुमची संकष्टी चतुर्थी काही कारणास्तव मोडली असेल किंवा तुम्हाला काही कारणास्तव अगोदर करता आली नसेल किंवा काही कारणास्तव चुकून तुमच्याकडून काहीतरी खाल्लं जातं ना, आपली ती संकष्टी चतुर्थी मोडली जाते आणि आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीची आपण वाट बघत असतो। तर ही वाट जी वाट तुम्ही बघत होता ती वाट बघण्याची प्रतीक्षा तुमची संपली आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण 5 मे रोजी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। तर या दिवशी तुम्ही सगळ्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे। आपण वर्षभर ज्या संकष्टी चतुर्थी करतो त्या संकष्टी चतुर्थी करता नाहीत आल्या, फक्त तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थी जरी केली तरी देखील तुम्हाला सगळ्या चतुर्थी केलेल्याचं फळ मिळत असतं। आपल्या बाप्पाची सेवा आपल्याला करायची असते। गणपती बाप्पा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, त्याच पद्धतीने विघ्नहर्ता आहेत। त्यामुळे गणपती बाप्पांना जे साकडं आपण घालतो ते आपल्या साकडं किंवा आपली संकटं गणपती बाप्पा हरून घेतात, म्हणजे घेतातच, कारण ते विघ्नहर्ता आहेत। आपल्या जीवनात जे काही विघ्न येतात, जे संकट येतात, जे अडथळे येतात ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपल्या गणपती बाप्पांना आपलं साकडं घालायचं असतं, गणपती बाप्पांची प्रार्थना करायची असते, त्यांची सेवा करायची असते। तर अंगारकी संकष्टी चतुर्थीची आता सगळ्यात अगोदर उपवास करायचा आहे। तर उपवास तुम्ही बघा, भरपूर लोक खिचडी खातात, म्हणजेच जे भगर आहे ते। कोणी कोणी मीठ देखील या दिवशी खात नाही, तिखट देखील खात नाही। आता माझं विचाराल तर मी संकष्टी चतुर्थीला बाकीच्या म्हणजे खिचडी वगैरे करून खाते, पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला फक्त फलाहार घेत असते, म्हणजे फळांवरती असतं मीठ आणि तिखट मी या दिवशी खात नाही। प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत वेगवेगळी असते। गाव वेश ओलांडली की प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते। भरपूर लोक मिठाची चतुर्थी देखील करतात, तुम्हाला देखील माहिती असेल। मिठाची चतुर्थी म्हणजे 21 मोदक करायचे असतात, सगळे गोड असतात, फक्त एक मोदकामध्ये मीठ टाकलेलं असतं आणि संध्याकाळी उपवास सोडताना जोपर्यंत तो मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत ते खायचं, बाकीचं दुसरं काही खायचं नाही आहे। मिठाचा मोदक आपल्याला लागला की तिथेच आपण खाणं स्टॉप करायचं आहे, आपलं खाणं थांबवायचं आहे। अशा पद्धतीने आपण मिठाची चतुर्थी देखील भरपूर लोक करतात, बरोबर। आता या संबंधीचे वेगळा व्हिडिओ बनवेन, कारण याची माहिती वेगळी आहे सगळी, म्हणजे या मिठाच्या चतुर्थीची माहिती संपूर्णपणे वेगळी आहे। आज आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थी करायची आहे, उपवास करायचा आहे। तर ज्यांना झेपतो चंद्रोदयाची वेळ, चंद्रोदय जोपर्यंत होत नाही संध्याकाळी तोपर्यंत तुम्हाला जर उपवास करता येत असेल तरच करा, नाहीतर तुम्ही करू नका। नाहीतर काय होतं, संध्याकाळी दिवस मावळला की आपण बाकीचे उपवास सोडतो। अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडत नाहीत। हा उपवास चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन, चंद्राला ओवाळून, त्याची आरती करून, नैवेद्य दाखवून नंतरच आपल्याला संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायचा असतो, एवढं लक्षात घ्या। त्यामुळे चंद्रोदयाची वेळ पाळता येत असेल तरच पाळायची आहे। चंद्रोदयाची वेळ ही 9:22 आहे। शक्यतो आता तुम्हाला माहिती आहे वातावरणात चेंज वगैरे होतात, थोडंसं पुढे मागे होऊ शकतं। चंद्राचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला उपवास तुमचा सोडायचा आहे। बघा, त्याच पद्धतीने या दिवशी गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे। आता तुमच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी आहेत, संकट आहेत आणि एखादी अशी इच्छा असते ती इच्छा पूर्ण व्हावी, किंवा एखादं काम आपलं असं असतं की त्याच्यामध्ये भरपूर अडथळे येत असतात, भरपूर संकट येत असतात आणि ते अडथळे कुठेतरी कमी व्हावे, आपलं काम कुठेतरी मार्गी लागावं असं प्रत्येकाला वाटत असतं, बरोबर। मग एखादी इच्छा असेल तुमच्या मनातील, बघा, मनुष्य जात म्हटलं की त्याच्या इच्छांना म्हणजे कुठलाच पारा नसतो, बरोबर। प्रत्येकाची इच्छा वेगळ्या, तुमच्या वेगळ्या, माझ्या वेगळ्या, सगळ्यांच्या इच्छा वेगवेगळ्या असतात। तर आपल्या इच्छेनुसार आपली इच्छा पूर्ण व्हावी किंवा त्या इच्छेमध्ये जर अडथळे संकट येत असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही संकटमोचन सेवा ही करू शकता, जी ती असते फक्त अंगारक योगावरती किंवा कोणत्याही चतुर्थी योगावरती केली जाणारी। त्याच पद्धतीने गणपती बाप्पाची आणि मंगळवारची सेवा आहे, बरोबर। तर आपल्याला ही सेवा करायची आहे। भरपूर लोक म्हणतात संकष्टी योगावरती केली जाणारी संकटमोचन सेवा आणि गणपतीची सेवा, मंगळवारी केली जाणारी सेवा ही एकच आहे का, तर हो, ही सेवा जी मी सांगते तिला संकटमोचन सेवा बघा हनुमानची देखील करतात, बरोबर।
बजरंगबलीची देखील संकटमोचन सेवा करतात, ती सेवा वेगळी आहे आणि ही सेवा पूर्णपणे वेगळी आहे. याला देखील संकटमोचन असं नाव आहे. पण भरपूर लोक यामध्येच कन्फ्यूज होतात की मंगळवारी केली जाणारी सेवा, अंगारक योगावरती केली जाणारी सेवा आणि संकटमोचन सेवा, गणपतीची सेवा हीच आहे का, की गणपतीची सेवा वेगळी आहे आणि संकटमोचन सेवा वेगळी आहे असं प्रत्येकाला वाटतं. तर मी जी काही सेवा सांगते ती एकच आहे, हे सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर. कारण भरपूर कमेंट्स याच येतात की संकटमोचन सेवा वेगळी आहे आणि गणपतीची सेवा वेगळी आहे की दोन्ही एकच आहे, असा प्रश्न येतो. तर वारंवार त्याचा प्रश्नाचं उत्तर आहे की ती सेवा एकच आहे. बरोबर. आता ही सेवा अगोदरपासून तुम्ही करत आहात तर ऑल अँड गुड. बरोबर. अगोदरपासून तुम्ही करत आहात तर खूपच छान. पण नसाल करत किंवा काही कारणास्तव तुमची सेवा ती नसेल करता आली तुम्हाला, तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून तुम्हाला करायचे आहे. आता जे जे साहित्य तुम्हाला सांगणार आहे मी स्क्रीनवरती देखील देण्याचा प्रयत्न करेन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, किंवा तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित काय काय लागणार आहे तुम्हाला. उद्याच म्हणजेच उद्या 4 तारीख आहे, तर तुम्ही उद्याच ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला आणून ठेवायच्या आहेत तुमच्या घरामध्ये. म्हणजेच 5 तारखेला परवा तुम्हाला सकाळ सकाळी या वस्तू लागणार आहेत, तर सकाळ सकाळी तुम्हाला कुठे भेटणार नाही यासाठी आदल्या दिवशीच तुम्हाला आणून ठेवायच्या आहेत. आता काय करायचं, कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत. संकटमोचन सेवेला सुरुवात करण्या अगोदर या सेवा म्हणजे या सगळ्या वस्तू तुम्हाला लागणार आहेत. सगळ्यात अगोदर तुम्हाला नारळ लागणार आहे. नारळ हा पाण्याने भरलेला असावा. दुसरी गोष्ट 2 नागवेलीची पानं लागणार आहेत. 2 नागवेलीची पाने म्हणजे जे खाऊचं पान आपण पूजेसाठी वापरतो ती 2 पानं लागणार आहेत. सुपारी लागणार आहे. बरोबर. नंतर 1 नाणं लागणार आहे सुपारी खाली ठेवण्यासाठी. अक्षता, अखंड अक्षता लागणार आहेत. हळदी कुंकू लागणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला दुर्वा 1 नाही 21 दुर्वा तुम्हाला लागणार आहेत. 21 दुर्वा. नंतर गूळ व खोबरं, गूळ आणि खोबऱ्याची वाटी तुम्हाला लागणार आहे. गूळ आणि खोबऱ्याची वाटी. आणि नंतर तुम्हाला 1 फळ लागणार आहे. फळ हे डाळिंबाचंच फळ असावं अशा देखील कमेंट्स येतात की फळ दुसरं कोणतेही घेतले तर चालेल का, तर नाही, तुम्हाला डाळिंबाचंच फळ तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे मी सांगते आज बघा, आज तुम्ही व्हिडिओ बघताय तर आज आणि उद्या 2 दिवसात तुम्हाला डाळिंबाचं फळ तुम्ही घरामध्ये आणून ठेवायचं आहे. आणि 1 लाल रंगाचं फूल, ते जास्वंदाचं असावं. जास्वंदाचं नाही भेटलं तर ऑप्शन म्हणून गुलाबाचं फूल तुम्ही घेऊ शकता, पण फळ मात्र तुम्हाला डाळिंबाचंच लागणार आहे. एवढ्या वस्तू तुम्हाला तुमच्या ताटामध्ये व्यवस्थित घ्यायच्या आहेत. 1 ताट घ्या. रात्री ताटात सगळं काही ठेवून द्यायचं आहे. फूल मात्र सकाळी ठेवा म्हणजेच ते कोमेजणार नाही. व सगळ्या वस्तू म्हणजेच नारळ, 2 खाऊची पाने, नागवेलीची पाने, बरोबर, सुपारी, नाणं, अक्षता, हळदी कुंकू, गूळ व खोबऱ्याची वाटी, 1 फळ जे तुम्हाला डाळिंबाचं लागेल, 1 फूल, लाल रंगाचं फूल असणार आहे ते, आणि 21 दुर्वा तुम्हाला लागणार आहेत. या सगळ्या वस्तू, हे सगळे जिन्नस तुम्हाला तुमच्या ताटामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे सकाळी तुमची धावपळ होणार नाही, कोणतीही वस्तू घरामध्ये विसरणार नाही. या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या ताटामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर जायचं आहे. फक्त आता दुसरा प्रश्न की रोज मंदिरात जाऊन ही सेवा करायची का, तर नाही, रोज मंदिरात जाऊन ही सेवा करायची नाही आहे. फक्त पहिल्या दिवशीच तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या जवळपास असं एकही गाव नसणार आहे की त्या गावामध्ये गणपती बाप्पाचं मंदिर नाही, एवढं लक्षात घ्या. कारण असे देखील लोक म्हणतात की आमच्या गावात बाप्पाचं मंदिरच नाही. असं एकही गाव नाही आहे की त्या गावामध्ये मंदिर नाही. छोटंसं गाव होईना गणपती बाप्पाची मूर्ती तिथे असते, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या जवळपासचे जिथे कुठे मंदिर आहे ते बघायचं. आपल्या जवळपासच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात तुम्हाला पहिल्या दिवशी जायचं आहे. फक्त पहिल्याच दिवशी मंदिरात जायचं आहे. नंतर तुम्हाला ही सेवा, संकटमोचन सेवा, 120 दिवसांची सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायची आहे. एवढं लक्षात घ्या. जी काही सेवा सांगणार आहे ती तुम्हाला सगळी घरात करायची आहे. ही सेवा 120 दिवसांची असणार आहे, एवढं लक्षात घ्या. आता काय करायचं आहे, तुमच्या जवळपासच्या मंदिरात गेला, सकाळी जायचं आहे, आंघोळ करायची, देवपूजा करायची, आणि पहिलं काम करायचं आहे आपल्या जवळपासच्या मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर तुमचे जे काही जिन्नस तुम्ही सगळे ताटात घेतले ते तुमच्या हातात ताट ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना तुमच्या मनातील जे काही आहे, पहिलं तुमचं नाव, तुमचं गोत्र, आता हे का संकल्पना आहे, पण सांगायचं बाप्पाला की मी या कुळातली आहे, माझं नाव हे आहे, आणि मी या कारणासाठी किंवा एखाद्या या इच्छेसाठी मी आजपासून 120 दिवसांची गणपती बाप्पा आपली सेवा, ही संकटमोचन सेवा, 120 दिवसांची सेवा मी करणार आहे. आणि ही सेवा निर्विघ्नपणे पार पडावी किंवा या सेवेचं मला फळ चांगल्या रीतीने मिळावं अशी मी तुम्हाला कळकळीची प्रार्थना करते, असं गणपती बाप्पाला सांगायचं. आणि सगळ्या वस्तू गणपती बाप्पाच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. नंतर 5 मिनटं शांत तिथे बसायचं. कारण मंदिरामध्ये सात्विक लहरी असतात, शांतता असते, मनशांती असते, कुठेही कसल्याही प्रकारचा दंगा मस्ती नसते. त्यामुळे 5 मिनटं तिथे बसायचं आणि नंतर डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे.
बरोबर. इकडे तिकडे बोलत बसायचं नाही. मंदिरातून ज्यावेळेस आपण घरी जायला निघतो त्यावेळेस आपल्यासोबत त्या मंदिरातल्या सात्विक लहरीसुद्धा आपल्या घरी येत असतात. आणि आपण ज्यावेळेस मंदिरातून निघतो त्यावेळेस एखाद्यासोबत बोलत बसलो किंवा एखाद्याच्या घरी गेलो तर जेवढ्या सात्विक लहरी आपण आपल्यासोबत आणलेल्या असतात तेवढे सगळ्या त्या व्यक्तीला भेटत असतात. यासाठी सात्विक लहरी घेऊन जाताना कायम आपल्या घरी डायरेक्ट जायचं आहे. घरी गेल्यानंतर पहिला संकल्प करायचा आहे. बरोबर. तुम्ही मंदिरात जायच्या अगोदर जरी संकल्प केला तरी चालेल. संकल्प ताट आपण सगळं ठेवून आलो तर संकल्प नाही आहे एवढं लक्षात घ्या. ती प्रार्थना, ती विनंती आहे आणि या सगळ्या वस्तू अर्पण कराव्याच लागतात बाप्पाला. त्यामुळे संकल्प हा वेगळा आहे. संकल्प घेण्यासाठी तुमच्या हातामध्ये थोड्याशा अखंड अक्षता, त्याच्यावरती हळदी कुंकू, थोडंसं एक फूल ठेवायचं आहे, 1-2 थेंब पाणी टाकायचं आहे म्हणजे थोड्याशा अक्षता ओल्या होतील. अशा पद्धतीने तुमचं नाव, तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे. आणि पहिले तुमची जी काही इच्छा असेल ती सगळी तुमची इच्छा त्यांना सांगायची आहे. कशासाठी आणि किती दिवसांची सेवा करतात ते सांगायचं आहे. फक्त अखंड मी ही सेवा करीन असा शब्द वापरू नका, कारण मध्ये पिरियड्स वगैरे येतात त्यावेळेस आपल्याला ती सेवा 4 दिवस स्टॉप करावी लागते. यासाठी आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही. मी आजपासून यथाशक्ती यथाकालीन आजपासून ही सेवा करत आहे 120 दिवसांची, तर ही निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी गणपती बाप्पाला विनंती करायची. पळीने पाणी हातावरून खाली सोडायचं आहे. नंतर काय करायचं, सगळ्यात मेन गोष्ट आता हे झालं. आता सेवा काय करायची, सेवा जास्त काही सुद्धा नाही आहे. फक्त तुम्हाला 120 दिवस एक जो मंत्र मी सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला 120 दिवस 121 वेळा बोलायचा आहे. कन्फ्यूज होऊ नका. सेवा किती दिवसांची आहे, 120 दिवसांची. आणि जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला मंत्र 121 वेळा बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला फक्त 121 वेळा पठण करायचा आहे रोज. फक्त एवढी सेवा बस, दुसरी काहीही सेवा नाही आहे. रोज गणपती बाप्पाला एक फूल पाहायचं, जो काही घरामध्ये नैवेद्य केलेला आहे साखरेचा नैवेद्य ठेवला तरी देखील चालेल, आणि तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. आता भरपूर प्रश्न, तिसरा प्रश्न असा आहे 121 वेळा काउंट कसं करू आम्हाला कसं समजणार आमचं 121 वेळा काउंट झाले. तुमच्याकडे माळ असेल घरामध्ये, कमळगट्ट्याची असेल, तुळशीची असेल, रुद्राक्षाची असेल, कोणतीही असेल, शक्यतो तुम्ही तुळशीची माळ घ्या. बरोबर. त्याच्यामध्ये मणी किती असतात, 108 मणी. बरोबर. आणि राहिलेले वरचे तुम्ही 13 बोटं मोजायचे आहेत. ही 10 आणि वरती 3 बोटं मोजायचे आहेत. अशा पद्धतीने 108 मण्यांची एक माळ आणि वरती 13 बोटे तुम्हाला मोजली की तुमचे किती होतात, 121 वेळा तुमचं काउंट होऊन जातं. ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे. किंवा एक माळ आणि 13 नाणी किंवा 13 मणी, अशा पद्धतीने 13 शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता, 13 हरभरे घेऊ शकता. अशा पद्धतीने वरती 13 अशा पद्धतीने मोजायचं आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही एक टाईम ठेवायचा आहे. सकाळ तर सकाळ, संध्याकाळ तर संध्याकाळ. तुम्ही कधीही सेवा करू शकता, पण शक्यतो एक टाईम ठेवायचा आहे. ताई माहेरी गेल्यानंतर केली चालेल का, तर नाही. जिथे सेवा केली आहे चालू तिथेच करा. हां, तुम्ही सासरी गेला आहात, तुमची सासरी म्हणजे तुम्ही शहरामध्ये सेवा सुरू केली होती पण आता सासरी गेला, तिथे केली तरी देखील चालणार आहे, पण माहेरी नाही करायची. बरोबर. मध्येच मासिक पिरियड्स आले तर 4 दिवस स्किप करायचे. 5व्या दिवशी तुम्हाला पुन्हा आहे ती सेवा कंटिन्यू करायची. म्हणजे तुमचे बघा आता पहिले 10 दिवस तुमचे कंप्लीट झाले आणि नंतर तुम्हाला पिरियड्स आले, तर मधले 4 दिवस स्किप करायचे आणि 4 दिवसानंतर डायरेक्ट नंतर सेवाचा कुठला दिवस असणार, 11वा दिवस असणार. बरोबर. त्याच पद्धतीने सूतक आलं तर ती सेवा तिथेच बंद करायची, स्टॉप करायची. विटाळ आला, विटाळ म्हणजे डिलिव्हरी वगैरे एखाद्या व्यक्तीची झाली आपल्या घरामध्ये, विटाळ येतो, तर अशा वेळेस देखील आपल्याला ती सेवा स्टॉप करायची आहे. नंतर दुसरी कोणती संकष्टी येईल त्या संकष्टीपासून किंवा अंगारक योगावरती करायचीच असते, पण नाही तर कोणत्याही संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. म्हणजे नव्याने तुम्हाला सुतक आणि विटाळ आला तर तुम्हाला ही सेवा नव्याने सुरुवात करावी लागते. आहे ते सेवा पुढे कंटिन्यू करून चालत नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही नव्याने सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने ही सेवा सुरू ठेवायची आहे. आता अजून एक चौथा प्रश्न की या सेवेमध्ये मांसाहार केला तर चालतो का. बघा, जशी तुमची इच्छा, कारण याच्यामध्ये असं काही सांगितलेलं तर नाही आहे की मांसाहार करू नका वगैरे, पण मला असं वाटतं आपण जर संकल्पयुक्त एखादी कोणती सेवा करत असो तर त्याच्यामध्ये मांसाहार करणं योग्य नाही आहे आणि तसं आपल्याला त्या सेवेचं फळ देखील मिळत नाही. यासाठी तुम्ही मांसाहार बंद करा. बाकीचं परान्न किंवा ब्रह्मचार्य वगैरे असं कोणतंच पालन करण्याची गरज नाही आहे. फक्त मांसाहार तुम्हाला कडकडीत तुम्ही पालन करा. कारण ज्यावेळेस आपण हे पालन करतो त्यावेळेस आपल्याला अनुभव येतात. नाही तर तुम्ही खात राहता आणि तुम्ही सेवा देखील करताय तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही. नंतर तुम्ही म्हणताय की आम्ही एवढ्या सेवा केल्या पण आम्हाला फळ का नाही मिळालं, तर कुठेतरी या सेवेमध्ये
ती एक गोष्ट आपल्याकडून चूक झालेली असते, त्यामुळे मांसाहार टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण ही सेवा करायची आहे. अशा पद्धतीने या सेवेमुळे नक्कीच तुमची 120 दिवसांची सेवा होण्या अगोदरच तुम्हाला त्याचा अनुभव देखील येतो, किंवा तुम्हाला 120 दिवस झाल्यानंतर देखील अनुभव येतो, किंवा मध्येच कुठेतरी तुम्हाला अनुभव आल्यानंतर सेवामध्ये बंद करायची नाही, सेवा कंटिन्यू ठेवायची आहे. जेवढ्या दिवसांचा संकल्प घेतला आहे तेवढ्या दिवसांची सेवा तुम्हाला कंटिन्यू करायचीच आहे. अशा पद्धतीने नक्कीच आपली जी काही सेवा आहे ती करायला विसरू नका. आणि अंगारकी योगावरती केली जाणारी गणपतीची सेवा, मंगळवारची सेवा, संकटमोचन सेवा करायला देखील अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.